सुरुवात केलेली आहे। आज पहिल्यांदाच विधानसभेमध्ये जीवदानी देवीचे दर्शन घेऊन सुरुवात करत आहे। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। इथल्या नागरिकांनी नेहमीच महायुतीलाच मतदान केलेलं आहे। आज डॉक्टर हेमंत सावरा यांना महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर कालच त्यांचा फॉर्म व्हॅलिड झाला आणि म्हणून आज प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे। वसईमधून या प्रचाराला सुरुवात केली जाते। इकडच्या असणाऱ्या 1.5 ते 2 लाख मतदारांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे। आज जीवदानीचं दर्शन घेऊन जीवदानीचा आशीर्वाद डॉक्टर हेमंत सावरा आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी जाऊन घेतलाय आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर हेमंत सावरा हे उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिक्स आहेत, MD आहेत। त्यामुळे इथल्या असणाऱ्या आरोग्याच्या समस्या असतील किंवा ज्या समस्या आहेत त्या समस्या ते समजून घेतील आणि त्याला केंद्र आणि राज्याच्या माध्यमातूनच त्या सर्व समस्यांना उत्तर आहे। त्यामुळे त्या सर्व समस्या इथला खासदार हा महायुतीचा होणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे इथली जनता जी आहे ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। इथून सुरुवात करता भव्याचा बालेकिल्ला बोलला जातो। एक गोष्ट वस्तू लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक निवडणुका आणि निवडणुकीचा असणारा कल हा वेगळा असतो। ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे, देशाच्या सुरक्षितेसाठी असणारी निवडणूक आहे, उज्ज्वल भविष्यासाठी असणारी निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांचं असणारं महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रादेशिक पक्षांना या ठिकाणी जरी मतदान केलं तर ते मतदान हे काही फार महत्त्वाचं ठरत नाही। त्यामुळे प्रत्येक निवडणुकांमध्ये इथला असणारा मतदार अतिशय सुज्ञ आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा नेहमीच महायुतीच्या बरोबर राहिला आहे, कारण या समस्या ज्या आहेत त्या केंद्राच्या आणि राज्याच्या समस्या त्या सहजपणे सोडवण्याची ताकद ही केंद्र आणि राज्याकडून आहे। आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत। त्या 400 पैकी एक पालघरचा खासदार होणं की जो या इथल्या असणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या समस्या नीटपणे सभागृहामध्ये मांडू शकेल, महायुतीच्या फोरमवरती मांडू शकेल आणि म्हणून डॉक्टर हेमंत सावरांसारखा एक चांगला सुज्ञ कॅन्डिडेट महायुतीने दिलेला असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये पण अतिशय उत्साह आहे आणि मला खात्री आहे की पालघरचा खासदार महायुतीचाच होईल, यात काही शंका नाही। महायुतीने गावित साहेबांना नाराज केले रॅलीत कुठे दिसून येतं। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आदरणीय गावित साहेब हे लवकरच प्रचारामध्ये सामील होणार आहेत। थोडंसं 2 दिवस त्यांनी मला स्वतः सांगितलं की 2 दिवस थोडंसं मला उमेदवारी न मिळाल्यामुळे थोडंसं मला सेटल होणं हे अत्यंत गरजेचं आहे। ते स्वतःच त्यांनी आज मला जो सल्ला दिला की वसईपासून सुरू करायला हवं, तुम्ही जीवदानीचं दर्शन घ्या आणि त्यामुळे त्यांच्याच सल्ल्याने आम्ही आज ह्या प्रचाराला वसईपासून सुरुवात केली। कसं असेल वसई विरोधामध्ये? आज वसई भागांमध्ये जवळजवळ 2-2.5 लाख मतदार आहेत। या मतदारांच्या ठिकाणी सर्व ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे सर्व डॉक्टर सावरा यांच्याबरोबर त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पूर्ण फिरणार आहेत आणि संध्याकाळी महायुतीची नालासोपारा आणि वसई या भागांमध्ये असणारी महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये जी सभा आहे, जाहीर सभा ही होणार आहे।